आता शिक्षणवारी हेच नाव का, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलेला असू शकतो. मला पण ती गोष्ट कधी कधी हेच वाटते की असं कसं काय झालं बाबा, शिक्षणवारी नाव कसं आलं. तर शिक्षणवारी, वारी आपण बऱ्याच वेळेस बघितली. वारी आपल्या इथं विठ्ठलाची वारी होती पंढरपूरच्या. पण वारीचा अर्थ माझ्यासाठी वेगळा आहे. वारी म्हणजे काय, तर वारी तुमच्या मानसिक, शारीरिक किंवा तुमच्या सगळ्या गोष्टींचा कस लावणारी गोष्ट आहे. ती काय फक्त विठ्ठलाची जाऊन गाठ भेट घेणं असं नाही. त्याच्यामध्ये ती वारी होत असताना त्याच्यात अनेक संकट येतात, वादळ येतात, खायची आबळ होती, पाणी मिळत नाही कधी कधी, अशी सुद्धा परिस्थिती येते आणि बॉडीचा पूर्ण कस लागतो तुमच्या. मला शिक्षण क्षेत्रामध्ये, आम्हाला शिक्षणवारी म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाची वारी घडवायची. म्हणजेच काय, तर शिक्षणाचं पूर्ण त्याच्या मुळापासून ते त्याच्या शिगापर्यंत, म्हणजे एकदम खालच्या दर्जापासून ते एकदम वरच्या दर्जापर्यंतच्या सगळ्या गोष्टी मला माझ्या विद्यार्थ्यांना माहीत करून द्यायच्यात. जसं आपण आजकाल बघतो काय, मेडिकल, BSc किंवा इंजिनिअरिंग, ह्याच्या पलीकडे ती जास्त क्षेत्र आपल्याला माहीत नाहीत. मग मला प्रश्न पडतो कधी कधी की हे जे सगळी बारकी बारकी, आता मोठ्या मोठ्या पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरांमध्ये आपण बघतो की एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एकदम बारक्याच्या बारक्या गोष्टीसाठी सुद्धा एक माणूस आहे, त्या पदावर काम करणारा तो माणूस आहे. तर ते कामाला काय म्हणत असतील, ते काम करण्यासाठी काय स्किल लागत असेल, काय लागत असेल, ह्या गोष्टी आपल्या गावाकडच्या किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना माहीत नाहीत. ती लोक शिक्षणासाठी, सगळीच लोक शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरात येऊ शकत नाहीत. म्हणून हे शिक्षण त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचं, ही त्याच्या मागचा एकदम साफ, साधा, सरळ, सोपा उद्देश आहे. ह्याच्यापेक्षा मी जास्त काही शिक्षणवारी उभा करताना किंवा शिक्षणवारीचे, तुम्ही असा लेक्चर बघतच असाल बऱ्यापैकी, हा सुद्धा व्हिडिओ बनवावा असा काही उद्देश नव्हता. पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडला, साहजिक आहे प्रश्न पडणं, कारण की ती पालक आहेत, त्यांना त्यांच्या मुलांची काळजी असणं त्यांच्या एवढी कोणालाच असू शकणार नाही. म्हणूनच हा शिक्षणवारीचा घाट आहे. आणि माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही कितीही मुलांना शाळेत मोठ्या टाका, तरी सुद्धा पालक, शिक्षक आणि विद्यार्थी ह्या तिघांचा जर व्यवस्थित संगम बसला नाही, ह्या तिघांनी जर व्यवस्थित एकमेकांना अनुसरून जर काम केलं नाही, तर पोरांचं भविष्य उज्ज्वल असेल ह्याच्याबद्दल मला चिंता वाटते. आणि सर ते शेवटी सगळ्यात शेवटला फक्त एकच गोष्ट सांगेल. हा, आज मी तुम्हाला एवढंच सांगितलं फक्त की शिक्षणवारी का उभा झाली, त्याच्या मागची कारण काय आहेत. पोरांचा सर्वांगीण विकास करणं ही त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कार्य आहे. पेपर सोडवणं, कुठलीही स्पर्धा परीक्षा देणं हे काय खायचं काम नसतं. त्याला लहानपणापासूनच तयारी लागते. जसं की 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 7वी स्कॉलरशिप, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. खाजगी शाळांमध्ये जर तुम्ही गेलात तर ह्या महत्वाच्या असणाऱ्या, शालेय जीवनातील महत्वाच्या टप्प्यावर असणाऱ्या एकदम महत्वाच्या परीक्षा आहेत, ज्याचा अभ्यास आम्ही आता MPSC मध्ये करतोय. मराठीसाठी बघा तुम्ही, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित, हे सगळे विषय मेन्स मेन्स म्हणजे मुख्य परीक्षेला आहेत आणि त्याचं वेटेज भरपूर आहे. तर मग हे विषय आपण इकडं स्कॉलरशिप सारख्या परीक्षा न देता शिकवत नाहीत, कारण की खाजगी शाळांना सुद्धा तेवढा वेळ नसेल किंवा काय नसेल, तिथं तुमचा पैसा वाया जातो. हे काय माझं म्हणणं नाही, मला कोणालाही काही दोष द्यायचा नाही. पण मी एका जिल्हा परिषदेतून शिकलेला विद्यार्थी आहे. मला जिल्हा परिषदेसाठी सुद्धा काहीतरी करणं होतं, देणं होतं त्या पोरांसाठी. म्हणून मी खरं तर माझ्या शाळेसाठी म्हणून हा सगळा 8 तास केला होता. पण जर हा 8 तास सगळ्यांच्याच कामाला येणार असेल, तर तो मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायला काही अडचण नाही. शेवटी माझं उत्तरदायित्व तुमच्या प्रती नसून तुमच्या मुलांच्या प्रती आहे, त्यांच्या शिक्षणाच्या प्रती आहे. एका गोष्टीवर तुम्ही मला कधीही इथून पुढे धारेवर धरू शकता की ते असेल शिक्षण. आणि ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, त्या महाराष्ट्रात मला शिवाजी महाराजांची फक्त एकच गोष्ट आठवते. शेवट जाताना एकच मिनिटात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि इथंच थांबतो. ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायला माझ्याकडे सुद्धा नाहीये. बाकी तुम्ही माझं कामाच्या थ्रू तुम्हाला सगळ्या गोष्टी शिक्षणवारीच्या आमच्या समजून जातील. सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या राज्यातल्या किंवा माझ्या रयतेच्या कुठल्या एका गवताच्या देठाला सुद्धा कोणी धक्का लावता कामा नये, ही ताकीद घालून दिली होती, ही जरब बसवली होती. त्याच देशाचं, त्याच राज्याचं आज कुंपणच शेत खातंय. हे जर तुम्हाला पटत असेल किंवा हे पटण्यासारखंच कदाचित असू शकतं सध्याची सगळ्या परिस्थिती बघता, आणि तुमच्या मुलांना त्याचा किती फायदा मिळतोय, सरकारच्या कुठल्या योजनांचा किती फायदा मिळतोय, तुमचे किती पैसे वाचले जातात, तुमची मुलं भविष्यात कुठल्या पदावर जाऊन शिक्षण घेणार, हे आत्ता तुमच्या सेव्हिंग्जनुसार किंवा तुमचे पैसे साठवणे, वाचवणे, ते योग्य ठिकाणी लावणे आणि त्याचा वापर त्यांच्या योग्य वेळी योग्य ठिकाणी करणे, ह्याच्यावरती सुद्धा ठरतं. आणि आम्ही ॲज अ शिक्षणवारी म्हणून महाराजांनी सांगितलेल्या तेवढ्या एकाच गोष्टीवर, की कधीही कुठल्याही शिक्षकांनी
जो घ्यायलाच नाही पाहिजे, पण ॲज अ शिक्षणवारी म्हणून आम्ही मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. शिक्षक ही लय मोठी पदवी असती. शिक्षक, माझे आई वडील स्वतः शिक्षक आहेत, मला त्यांचा अभिमान आहे. आणि शिक्षक ही पदवी मला नको आहे. आम्ही मार्गदर्शन म्हणून, वाटाड्या म्हणून आम्हाला पोरांसाठी काम करायचंय, वेगवेगळ्या अँगलमध्ये काम करायचंय, भरपूर पोरांना पुढे घेऊन जायचंय. आणि म्हणून आम्ही शिक्षणवारी म्हणून आम्ही शेवटपर्यंत ह्या गोष्टीचा प्रयत्न करत राहू. हा, आम्ही आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये आम्ही काही लय जास्त मोठं इस्टॅब्लिश झालंय, कुठं काय झालंय आमचं, किंवा लय मोठं काय असलं काही नाही. फक्त आम्ही आमच्या नैतिकतेवर खेळतोय की पोरांचं नुकसान झालं नाही पाहिजे. गावाकडच्या त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये पोरांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे, कारण की तो कलम 21 नुसार तो मूलभूत अधिकार आहे. पण फक्त शिक्षण मिळणं हा मूलभूत अधिकार आहे का? तर नाही. दर्जेदार शिक्षण मिळणं हा मूलभूत अधिकार आहे. म्हणून मला वाटतं की तुम्ही पालक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आपण एक टीम म्हणून काम करू आणि आपल्या पोरांच्या उज्ज्वल भविष्याकडे आपण त्यांना घेऊन जाऊ. इथंच थांबतो. धन्यवाद.